वाटलंच परत एकदा मी सांगतो की प्लास्टिक बॉडी म्हणजे काय. तर प्लास्टिक बॉडी म्हणजे प्लास्टिक बॉडी ही अशी बॉडी असते की ज्या बॉडीवरती जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर फोर्स एक्झर्ट केल्यामुळे तिचं काय होतं, शेप वगैरे चेंज होतो. आणि फोर्स जर काढून टाकला तर तिचा शेप जो चेंज झालेला आहे तो तसाच राहतो. समजतं, तिला ओरिजिनल परत शेप आणि साईज मिळत नाही. म्हणजे ती बॉडी काय करते, रिटेन करते. रिटेन म्हणजे तशीच ठेवते. रिटेन इट्स शेप, जो चेंज झालेला असतो. समजला, जो चेंज झालेला शेप आहे ती बॉडी तसाच शेप रिटेन करते, तसाच शेप तिचा राहतो. म्हणजेच तिला ओरिजिनल डायमेन्शन्स तिला परत मिळत नाही. और इट डज नॉट गेट इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स, तिला ओरिजिनल डायमेन्शन परत मिळत नाही. समजतंय, तिला ओरिजिनल डायमेन्शन परत मिळतात का, परत मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ तिने त्याचे जे चेंज झालेला शेप आहे तो तिने काहीला रिटेन केला, चेंज झालेला शेप तो तसाच ठेवला आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स. जर चिखलाचा गोळा घ्या, आपण त्याला जर हाताने जर दाबलं, प्रेशर अप्लाय केला, तर सुरुवातीला तो चिखलाचा गोळा मोठा असतो, बरोबर, आणि त्याला दाबल्यानंतर तो छोटा बनतो, आणि छोट्या आकाराचा झाल्यानंतर तो आकार तसाच राहतो, परमनंटली तसाच राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन होतं. परमनंटली त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं. आता डिफॉर्मेशन म्हणजे काय, जे साईज आणि शेप जो चेंज होतोय त्याला आपण म्हणतो डिफॉर्मेशन. समजतंय, चेंज इन साईज अँड शेप. साईज आणि शेप जो होतोय, चेंज जो होतोय त्याला आपण म्हणतो डिफॉर्मेशन. समजतंय, डिफॉर्मेशन म्हणजे काय, की त्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज होणे, त्याला आपण दुसरा वर्ड काय, डिफॉर्मेशन. म्हणजे सपोज एखाद्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज झाला म्हणजे मी काय म्हणतोय, त्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन झालं. समजतंय, त्या बॉडीचं मध्ये जर डिफॉर्मेशन झालं तर त्याचं डिफॉर्मेशन कसं, साईज आणि शेप चेंज झालं तो परमनंटली राहतो तसाच. परमनंटली तो साईज आणि शेप तसाच राहतो चेंज झाल्यानंतरचा. समजतंय, त्याला परत ओरिजिनल डायमेन्शन तिला मिळत नाही ज्यावेळेस आपण फोर्स रिमूव्ह करतो त्यावेळेस. तर अशी जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो प्लास्टिक बॉडी. त्याला आपण काय म्हणतो, प्लास्टिक बॉडी. समजतं, म्हणजे प्लास्टिक बॉडीमध्ये काय होतं, परमनंट डिफॉर्मेशन होतं. परमनंट म्हणजे काय, कायमस्वरूपीचं तिचा साईज आणि शेप हा बदलला जातो, तिचा ओरिजिनल साईज आणि शेप तिला परत मिळत नाही. समजतंय, परमनंटली त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होते, किंवा ती काय करते, रिटेन करते, तिचा जो चेंज झालेला शेप असतो, समजतंय, तो तसाच ती रिटेन करते, तसाच ती ठेवते. याचा अर्थ तिला मूळचा साईज आणि शेप मिळतो का, परत मिळत नाही. म्हणजे तिचा जो काही चेंज झालेला शेप आहे तिने तो तसाच ठेवला, तसा तो रिटेन ठेवला, तर त्या बॉडीला आपण म्हणतो प्लास्टिक बॉडी. ओके, त्यानंतर तीन बॉडी समजलं. पहिला असतं रिजिड बॉडी, दुसरी असते इलेस्टिक बॉडी, तिसरी असते प्लास्टिक बॉडी. जर आपण डेफिनेशन करायची झाली प्लास्टिक बॉडीची तर डेफिनेशन काय म्हणू शकतो, प्लास्टिक बॉडी इज डिफाइंड एज अ बॉडी which does not regain its which does not regain its original dimensions or original shape.
तिला परत तिचा ओरिजिनल शेप आणि डायमेन्शन्स हे मिळत नाही कधी आफ्टर रिमूव्हल ऑफ फोर्स. जर आपण फोर्स रिमूव्ह केला तर समजतंय. देन दिस बॉडी इज कॉल्ड एज प्लास्टिक बॉडी. समजतंय. प्लास्टिक बॉडी काय आहे ते? प्लास्टिक बॉडी म्हणजे ही अशी बॉडी आहे जिला ओरिजिनल शेप आणि साईज हा मिळत नाही फोर्स रिमूव्ह केला तरी. समजतंय. तिला म्हणायचं प्लास्टिक बॉडी. आणि इलास्टिक बॉडी म्हणजे काय की तिला ओरिजिनल शेप आणि साईज मिळतो जर आपण फोर्स रिमूव्ह केला तर. जसं रबरवरती फोर्स अप्लाय केला त्याचा साईज आणि शेप बदलतो आणि फोर्स रिमूव्ह केला तर तिला परत त्याचे ओरिजिनल साईज आणि शेप मिळून जातात. समजतंय. ती आहे इलास्टिक बॉडी. तिला ओरिजिनल साईज आणि शेप मिळतो फोर्स काढून टाकल्यानंतर. आणि प्लास्टिक बॉडी म्हणजे काय तिचा प्लास्टिक बॉडी ही अशी बॉडी असेल त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केला काढून टाकला तर तिला ओरिजिनल शेप जो आहे तिला परत मिळत नाही. समजतंय. याचा अर्थ चिखलाचा गोळा त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला त्याचा साईज आणि शेप बदलतो चिखलाच्या गोळ्याचा. आणि फोर्स जर आपण तो अप्लाय केलेला जर काढून टाकला तर तिला परत मूळचा जो आकार असतो तिचा तो मिळतो का परत तर मिळत नाही. ती झाली प्लास्टिक बॉडी. ओके समजलं. प्लास्टिक बॉडी काय आहे, इलास्टिक बॉडी काय आहे आणि रिजिड बॉडी म्हणजे काय. तर अशी बॉडी जिच्यावरती आपण किती जरी फोर्स अप्लाय केला तरी तिचा शेप बदलतच नाही. म्हणजे तिचा आकार साईज डायमेन्शन्स हे काहीच बदलत नाही. त्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा बदल होत नाही. आकारामध्ये असेल डायमेन्शन्स मध्ये असेल किती जरी फोर्स अप्लाय केला तरी. तर अशी जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. समजलं. बॉडीचे 3 टाइप्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे कन्सेप्ट मास. ओके. मास म्हणजे काय. मास इज अ क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेंट इन अ बॉडी. म्हणजे सपोज एक बॉडी आहे जसं की या ठिकाणी पहा मी ड्रॉ करतो बॉडी. सपोज या ठिकाणी एक बॉडी या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे. ह्या बॉडीच्या आतमध्ये बरोबर बॉडी कोणत्या तरी गोष्टीची बनलेली असेल. समजतंय. ही बॉडी तुम्हाला दिसते तर या बॉडीच्या आतमध्ये म्हणजे बॉडी कंटेन्स त्या बॉडीच्या आतमध्ये काहीतरी बाब असते म्हणजे काहीतरी मटेरियल असतं काहीतरी मॅटर असतो. बरोबर. त्या बॉडीच्या आतमध्ये काहीतरी मॅटर असेल ना. मग ती बॉडीच्या आतमध्ये जो काहीतरी बाब आहे काहीतरी मॅटर आहे. मग ती जी मॅटर आहे त्याची जी अमाऊंट आहे. समजतंय. ही बॉडी एक मॅटर पासून बनलेली आहे. मग ती जी मॅटर आहे ज्या बॉडीच्या आतमध्ये मॅटर जो काही असेल ओके त्या मॅटरची अमाऊंट किती आहे ती अमाऊंट म्हणजे काय असते मास असते. समजतंय. मास म्हणजे काय की बॉडीच्या आतमध्ये किती मॅटर हा समाविष्ट झालेला आहे. समजतंय. बॉडी कंटेन्स सम मॅटर. त्या बॉडीमध्ये काहीतरी मॅटर असतो आतमध्ये. मग तो जो मॅटर आहे त्याची जी अमाऊंट आहे दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज किती अमाऊंट त्या बॉडीच्या आतमध्ये मॅटर आहे. मग तो जी अमाऊंट आहे ती अमाऊंट जर आपण काढली तर त्या अमाऊंटला आपण म्हणतो मास. समजलं. मास काय आहे ते. मास इज अ क्वांटिटी और अमाऊंट ऑफ मॅटर. याला मासला आपण क्वांटिटी देखील म्हणू शकतो किंवा एक अमाऊंट म्हणू शकतो. अमाऊंट ऑफ मॅटर कंटेंट इन द बॉडी. त्या बॉडीच्या आतमध्ये किती मॅटर कंटेंट झालेला आहे किती अमाऊंटचा मॅटर हा समाविष्ट झालेला आहे त्या बॉडीच्या आतमध्ये. मग तो जो मॅटर त्याची जी अमाऊंट आहे मॅटर किती प्रमाणात आहे तो मॅटर त्याचे प्रमाण किंवा त्याची क्वांटिटी असणार आहे त्या मॅटरची त्या बॉडीच्या आतमध्ये.
समजतंय? ती क्वांटिटी म्हणजे काय असते? मास असते. समजलं? मासची डेफिनेशन काय म्हणू शकतो आपण? मास इज डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ मॅटर कंटेंट इन बॉडी म्हणजे बॉडीच्या आतमध्ये किती अमाऊंटचा मॅटर हा समावेश झालेला आहे, ती मॅटरची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंट आपण जर मोजली तर त्या अमाऊंटला आपण काय म्हणतो? मास म्हणतो. मग ती मे बी अमाऊंट आपण म्हणलं तरी चालेल किंवा त्याला आपण क्वांटिटी पण म्हणू शकतो. ती क्वांटिटी किती आहे मॅटरची त्या बॉडीच्या आतमध्ये, मग ती जी क्वांटिटी किंवा ती जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटला आपण काय म्हणतो? मास म्हणतो. समजलं मास काय आहे ते? ओके. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे वेट. परत एकदा या ठिकाणी मी बॉडी ड्रॉ करतो. सपोज या ठिकाणी बॉडी मी तुम्हाला सांगतोय की त्या बॉडीच्या आतमध्ये काहीतरी मॅटर आहे, मग ती अमाऊंट जी आहे मॅटरची ती अमाऊंटला आपण काय म्हणतो? मास म्हणतो. बरोबर. आता पुढची कन्सेप्ट आहे वेट म्हणजे काय? वेट हा एक फोर्स आहे. वेट हा काय असतो? एक फोर्स असतो की ज्या फोर्स मुळे ती बॉडी काय होते? जो पृथ्वी आहे पृथ्वीच्या सेंटरकडे काय होते? ती अट्रॅक्ट होते. मग तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की ज्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनने ती बॉडी काय होते? पृथ्वीच्या सेंटरकडे ती आकर्षित होते. मग तो जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो वेट. समजतंय? ही बॉडी काय होते? जर आपण बॉडी एका उंचीवरती नेली आणि तिथे सोडून दिली तर काय होतं? ती बॉडी खालच्या दिशेने येऊन काय होते? जमिनीवरती आदळते. का आदळते? कारण की त्या बॉडीच्या सेंटरला एक फोर्स, डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे ती बॉडी काय होते? एक डाऊनवर्ड दिशेने, खालच्या दिशेने, जो पृथ्वीचा जो सेंटर आहे त्या सेंटरकडे ती बॉडी काय होते? अट्रॅक्ट होत असते. समजतंय? मग त्या किती फोर्सने ती अट्रॅक्ट होते ती सेंटरकडे पृथ्वीच्या, मग तो जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो वेट. समजतंय? म्हणजे वेट म्हणजे काय आहे? वेट हा एक फोर्स आहे. वेट इज अ फोर्स विथ विच बॉडी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. समजतंय? सपोज ही जी बॉडी आहे ती बॉडी जर आपण एका उंचीवरती नेली आणि तिथून जर सोडून दिली तर काय होतं? ती बॉडी काय होते? जमिनीच्या दिशेने म्हणजे काय? त्या पृथ्वीच्या आतमधला जो सेंटर आहे, सेंटर ऑफ अर्थ. पृथ्वी म्हणजे काय? अर्थ. पृथ्वीला आपण काय म्हणतो? अर्थ म्हणतो. त्या अर्थचा जो काही सेंटर आहे त्या सेंटरकडे ती काय होते? बॉडी काय होते? अट्रॅक्ट होते. जसं या ठिकाणी सपोज ही अर्थ आहे, आणि या ठिकाणी ह्या अर्थचा एक काय असेल? एक सेंटर असेल. सपोज या ठिकाणी हा अर्थचा या ठिकाणी सेंटर आहे. समजतंय? मग या ठिकाणी जर आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला, तो ऑब्जेक्ट जर एका हाईटवरून आपण या ठिकाणी सोडून दिला तर काय होतं? ह्या ऑब्जेक्ट काय होतो? एक पृथ्वीचा जो सेंटर आहे त्या सेंटरच्या दिशेने तो काय होतो? अट्रॅक्ट होतो. समजतंय? म्हणजे ही जी बॉडी आहे ती बॉडी काय होते? एका फोर्सनी पृथ्वीच्या सेंटरकडे काय होते? ती अट्रॅक्ट होते आणि ती कालांतराने काय होतं? ती बॉडी या ठिकाणी पृथ्वीचा जो सरफेस आहे त्यावरती येऊन काय होते? आदळते या ठिकाणी. समजतंय? आणि त्या ठिकाणी तशीच राहते. बरोबर. म्हणजे हा जो फोर्स आहे की ज्या फोर्सनी ती बॉडी काय होते? पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होते. म्हणजे तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, समजतंय? तो जो फोर्स आहे, फोर्स विथ विच दॅट बॉडी, ज्या फोर्सनी ती बॉडी काय होते? अट्रॅक्ट होते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग तो जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो वेट. दिस इज कॉल्ड ॲज वेट.
ओके, समजतंय? ओके, त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे लेंथ. पुढची कन्सेप्ट आहे लेंथ. तर लेंथ म्हणजे काय? सपोज या ठिकाणी मी 2 पॉईंट तुम्हाला सांगतो. या ठिकाणी सपोज पॉईंट ए असेल, या ठिकाणी पॉईंट बी असेल. इमॅजिन होतंय, या ठिकाणी 2 पॉईंट घेतले मी. हा ए पॉईंट असेल, या ठिकाणी बी पॉईंट असेल. मग लेंथ म्हणजे काय? लेंथ म्हणजे काय? ह्या 2 पॉईंट मधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. शॉर्टेस्ट म्हणजे काय? सगळ्यात छोटं डिस्टन्स. म्हणजे हा पॉईंट ते पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोघांमधलं हे झालं शॉर्टेस्ट डिस्टन्स, म्हणजे सगळ्यात कमीत कमी अंतर झालं. समजतंय? कोणी असंही डिस्टन्स घेऊ शकतात मेजर करायला, बरोबर. इथून असं डिस्टन्स घेतील ए कडून बी कडे, तर हे शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं का ए आणि बी मधलं? तर नाही. तसंच काही मुलांना वाटेल मी हे डिस्टन्स घेतो ए कडून बी कडे, तर हे पण शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं का? नाही. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणतं झालं? जे मध्यभागी मी तुम्हाला दाखवलंय. समजतंय? हे झालं शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. मग हे जे सगळ्यात छोटस कमी डिस्टन्स असेल, की ज्या कमी डिस्टन्सने मी हे 2 पॉइंट्स मी जोडू शकतो, मग हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे बिटवीन 2 पॉइंट्स, दिस इज कॉल्ड ॲज लेंथ. तर ह्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला मी काय म्हणणार? लेंथ म्हणणार, बिटवीन दिस 2 पॉइंट. समजलं लेंथ कोणती आहे? इमेजिन होत आहे, या ठिकाणी ही लेंथ असणार आहे. समजतंय? ही झाली लेंथ. लेंथ आपण ह्याला म्हणू शकतो का? ह्याला नाही म्हणू शकत. याला म्हणू शकतो का लेंथ? ह्या डिस्टन्सला नाही म्हणू शकत. हे दोन्ही डिस्टन्सला आपण लेंथ म्हणू शकत नाही. समजतंय? या डिस्टन्सला आपण लेंथ म्हणू शकत नाही, या डिस्टन्सला पण लेंथ म्हणू शकत नाही. तर लेंथ आपण कोणाला म्हणू शकतो? ह्या डिस्टन्सला. समजतंय? जे की शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे बिटवीन 2 पॉइंट्स. समजलं? लेंथ म्हणजे काय? लेंथ इज डिफाइंड ॲज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. दिस इज कॉल्ड ॲज लेंथ.